साईबाबा आश्रमशाळा टेकडी येथे पटांगणात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदिरातून पालखी मिरवणुकीचे भ्रमण करून श्री साईबाबा यांच्या मूर्तीचे विधिवत स्थापना करून स्वागत सत्कार आणि भजन कीर्तन गोपाळकाला आणि महाप्रसाद वितरण करून 3 दिवसीय साईबाबा प्राण प्रतिष्ठा उत्सव थाटात साजरा करण्यात आला। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता साईबाबा आश्रमशाळा टेकडी नागपूर येथील पटांगणात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई मंदिरातून संकल्प रथ यात्रा व साईबाबा यांच्या पालखी शालेय विद्यार्थी भजन मंडळी लेझिम पथक डीजे सह मिरवणुकीने भ्रमण करून पालखी मंदिरात परत आली। रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता श्री साईबाबा मूर्तीचे विधिवत पूजन करून दिवसभर भजन पूजा अर्चना करून सायंकाळी 4 वाजता मंदिरात श्री साईबाबा मूर्ती स्थापना आणि प्राण प्रतिष्ठा करून सायंकाळी 6 वाजता आरती करून वितरण करून रात्री 8 वाजता स्वागत सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष जयस्वाल, माननीय नितीन तेलगोटे साहेब, माजी आमदार टेकचंद सावरकर, आदिवासी उपायुक्त नागपूर दिगंबरजी चव्हाण साहेब, भाजप पदाधिकारी माननीय आशिष पाठक, शाळेचे संचालक तथा आदिवासी आश्रमशाळा संघाचे सचिव माननीय किशोर वानखेडे, सौ हर्षाताई किशोर वानखेडे, सचिव राजेश सरोदे आदीसह महाराष्ट्रातून आलेल्या आदिवासी आश्रमशाळेचे संचालकांचा शाल व श्रीफल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला।